महिलेचा ओढणीने गळा आवळून खून झाल्याची घटना खोपोली नगरपालिका हद्दीतील लहुजी उदय विहार येथील सुखकर्ता अपार्टमेंटमध्ये घडली आहे। यानंतर त्या महिलेचा पती गणेश दादासाहेब घोडके याच्यावर संशय व्यक्त केला जात असून गणेश हा घटना घडल्यानंतर फरार आहे आणि त्याच्या मागावर पोलीस असून ते साताऱ्याकडे रवाना झाले आहे। सुखकर्ता अपार्टमेंटमधील 4थ्या माळ्यावर शीतल गणेश घोडके वय वर्ष 28 हिचा ओढणीने गळा दाबून खून झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे। या घटनेनंतर शेजारच्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केलाय। दरम्यानच्या काळात पती गणेश घोडके वय वर्ष 32 हा फरार असल्याने त्यानेच हा खून केला असा पोलिसांचा अंदाज असून पोलीस त्याच्या मागावर आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। घटनेचे वृत्त समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक शीतलकुमार राऊत व पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा तपास सुरू करत आहे। आरोपीने महिलेचा खून करून बाथरूममधील एका कोपऱ्यात मृतदेह कपड्यात गुंडाळून त्यावर मोठ्या प्रमाणात कपडे रचून ठेवले होते। गणेश व शीतल यांचा 5 वर्षापूर्वी विवाह झाला आहे, मात्र त्यांना मूलबाळ नव्हते। या हत्येबाबत संशयित आरोपी पकडल्यानंतरच या प्रकरणाचा तपास लागेल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।